Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. पुण्याच्या बेलबाग चौकाजवळ मी आता उभा आहे, जिथे तुम्ही थेट या फ्रेम्स मध्ये जाता बघा की भाऊसाहेब रंगारी या मंडळाचा गणपती आता इथे पोहोचलाय. वेगवेगळे वादन झाले आधी या चौकाच्या जवळपास. इथून आता आणखी पुढे या सगळ्या संपूर्ण ही मिरवणूक जाईल आणि फक्त हा नाही तर हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ते स्वतः या ठिकाणी त्याचं सध्या सांगतात. आणि टिळक असतील, भाऊसाहेब रंगारी असतील, ज्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिकरित्या सुरुवात केली. त्यातला एक महत्वाचं म्हणजे भाऊसाहेब रंगारी मंडळ. अत्यंत जुनी सुबक अशी मूर्ती आहे, जी त्यावेळी लाकडाचा भुसा, पुठ्ठा वगैरे अशा गोष्टींपासून बनवली होती. अजूनही तीच मूर्ती आहे, तीच ती रिस्टोर करतात. एक अत्यंत पुण्यातलं जुनं, ज्याला मोठी परंपरा आहे असं मंडळ. आणि फक्त इतकंच नाही तर या सोबत ही तुम्हाला बैलगाडी दिसेल, गाडा, हा संपूर्ण गाडा पुढे ओढत 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 सगळी मंडळी पुढे चालली आहेत. आणि थोड्याच वेळात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल. आणि फक्त इतकंच नाही, आता उत्सव प्रमुख पुनीत बालांपर आपल्यासोबत आहेत. बघता बघता वर्ष सरलं आणि परत आले बाप्पा. नक्की 100% वर्षभर ज्या क्षणासाठी आतुरतेने आम्ही वाट बघतो, तर ते आज आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन मिरवणुकीची सुरुवात झाली. लाडका बाप्पा पारंपरिक रथात विराजमान झाला आहे आणि मिरवणुकीची सुरुवात सुरू आहे. यावेळी तुम्ही दहीहंडीला डीजे मुक्त केलं. आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत यावेळी? गणपतीला काय स्पेशल? गणपतीला स्पेशल सेम काय नाही, दरवर्षीप्रमाणे 10 दिवस आपण धार्मिक परंपरा आणि पावित्र्याला जपणारा गणेशोत्सव साजरा करतो. तीच यावर्षी होईल. मिरवणूक झाल्यानंतर आता 12:30 वाजता जे आध्यात्मिक व्यक्ती आहे जया किशोरीजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा स्थापना होईल आणि 10 दिवस आरोग्य शिबिर असणार आहे. काय काय आरोग्य शिबिरामध्ये कोणते टेस्टिंग किंवा टेस्ट? आपले फिजिओथेरपी असेल, जे लोक ब्लड टेस्टचे जे असतात हे सगळं मोफत, डेंटल चेकअप असेल, हे सगळं आपल्या भाविकांसाठी मोफत आहे. सगळ्यात महत्वाचं, अत्यंत जुनी मूर्ती, माझ्या माहितीनुसार भुसा आणि पुठ्ठा वगैरे असं याचं मिश्रण करून केलेली. दरवर्षी रिस्टोर करताना काय चॅलेंज असतात? अजिबात नाही, ते पूर्ण रिस्टोरेशनची टीम आहे. आज त्या मूर्ती इको फ्रेंडली आहे, त्याला पण 134 वर्ष झाली आणि ज्या 134 वर्ष मूर्तीला पण झाली आहे. आणि जे बाप्पाचा रथ तुम्ही बघताय, ज्याच्यात बाप्पाचा आज विराजमान झालाय, त्या रथाला पण 134 वर्ष झाली आहे. नेहमी तुम्ही दिसता मला रथ ओढताना इथे असता. 100% आम्ही रथ ओढणार, पण कसं आहे, रथ ओढण्यासाठी आम्ही नेहमीच करतो, पण आम्हाला वाटतं की आमचे जे कार्यकर्ते त्यांना संधी भेटावी म्हणून आता कार्यकर्ते रथ ओढतायत. खूप खूप धन्यवाद. पुनीत बालन होते आपल्यासोबत. आणि इंटरेस्टिंग काय, मी सांगितलं की अत्यंत मोठी ऐतिहासिक परंपरा असलेलं हे मंडळ आता इथून पास होत आहे. याच्यानंतर आणखी काही मंडळ आहेत, ती सुद्धा इथूनच या रस्त्याने जाणार आहेत आणि स्वतःची प्राणप्रतिष्ठापना करतील. महाराष्ट्राचे पहिले 5 गणपती यांची सुद्धा प्रतिष्ठापना थोड्या वेळात होणार आहे. मिरवणूक जशी पुढे जाईल, गाडा जसा पुढे सरकेल, तशा एक एक गोष्टी येतील. पण जसं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं, वॉस तुम्ही गणेशोत्सवाला पुण्यात नसाल तर तुम्ही ही दृष्ट डोळ्यांमध्ये साठवा, कारण ते तितकंच गरजेचं आहे. हा उत्साह तुम्हाला आणखी कोणतं शहर देईल की मला माहित नाही, पण पुण्यात मात्र तुम्ही अगदी कणाकणात ही गोष्ट तुम्हाला ती जाणवेल. लोकांच्या डोळ्यात हा सगळा आनंद जाणवेल. आणि बाप्पा आल्याचं जे काही सगळं सुख आहे ना, तो विघ्नहर्ता आहे. तो सगळ्यांची, राज्यावरची जेवढी काही संकट आहेत काही ना काही सगळी दूर करेल, ही नक्की मला अपेक्षा आहे, मला खात्री आहे. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार बाबळे, थेट पुण्यावरून.